नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जर तुम्ही ओलाला रिचार्ज करत असाल तर आत्ताच थांबा, कारण ओला हे आपल्याला फसवतं आहे. कारण मी काल असा अनुभव आला आहे मला की रिचार्ज करूनसुद्धाही ओला बुकिंग देत नाही आहे. काल मी 25 रुपयाचा रिचार्ज केला आणि फक्त मला 5-6 बुकिंग दिल्या त्यांनी. म्हणजे फक्त डिस्प्लेवरती माझ्या शो झाल्या, फक्त वाजल्या फक्त मला. आणि ॲक्सेप्ट करायला गेलो तर पूर्ण ब्लर पट्टी येते, ॲक्सेप्टच होत नाही. रिचार्ज करून काय फायदा आहे मित्रांनो? तर तुम्ही रिचार्ज करत असाल तर थांबा, कारण ओला जर नाटकं करता ना रेटमध्ये पण आणि सर्वच गोष्टीमध्ये, तर आपण पण त्याचं अशीच खोड मोडली पाहिजे. कारण ते पैसे घेऊन मोकळं होतं आहे आणि आपल्याला फसवते म्हणजे बुकिंग पण तेवढं देत नाही. 2-3 बुकिंग, 4-5 बुकिंग फक्त मला काल वाजल्या फक्त मोबाईलवरती, आणि त्या पूर्ण ब्लर. एक बुकिंग भेटली नाही तिथली, माझे 25 रुपये फुकट गेले. नशीब मी जास्त दिवसाचं केलं नाही. मी म्हटलं फक्त डेमो बघू आपण सध्या तर रिचार्ज करून कसं बुकिंग वाजतात कसं काय. तर पूर्ण दिवस मी रॅपिडो आणि उबेरच यूज केलं, ते पण मीटरवरती. त्याचं पण तुम्हाला सांगतो, ते पण मीटरवरतीच करायचं आहे आपल्याला. कारण ह्या कंपन्या 1-2 दिवस आपल्याला देतील पैसे जास्त, उद्या परत त्यांचा ते रंग दाखवणार आहेत. तर आपल्याला जर धंदा करायचा तर आपण मीटरवरतीच करायचा. ह्या कंपन्यांच्या नादाला लागून काय आपल्याला पोट भरणार नाही. आपलं धंदा देत आहेत ते आपलं, मी तसं त्यांचं हे म्हणणार नाही, कारण आपल्याला कुठंतरी प्लॅटफॉर्म देत आहेत ते धंदा करण्यासाठी. पण त्यांनी पण आपला पण विचार केला पाहिजे. जो गव्हर्नमेंटचा रेट आहे तो दिला पाहिजे. काही मनाल येईल ते रेट दाखवून कस्टमरचा फायदा करून ड्रायव्हर लोकांना भिकेला लावायचे काम आहे ते. तर मित्रांनो, रिचार्ज करत असाल तर तुम्ही मुळीच करू नका. मला तर वाटते तुम्ही 2 ॲपमध्ये भरपूर धंदा होऊ शकतो तुम्ही केलात तर, पण ते पण मीटरवरती करायचं आहे. तर चला मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याबद्दल आपले काय अनुभव असतील तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.